हेलो 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 हेलो। हेलो। हेलो सर। सर आवाज येते प्रॉपरली? हो सर. सगळेजण ओके. आवाज प्रॉपरली येत आहे ना सगळ्यांना? हो सर. सो आज के टॉपिक कोई बता सकता है कौन से लेने वाले हैं? कुछ आइडिया? इंस्टॉलेशन ऑफ ऑडियो एआईडी सेंसर्स के टाइप्स. ओके. writing fast code, ओके और uploading installation. ओके. इंस्टॉलेशन ऑफ सो अभी मुझे एक बात बताओ. मला एक सांगा तुम्ही सर्वांनी की लॅपटॉप कोणाकोणाकडे आहे सध्या आणि कोणी कोणी ऑर्डिनो आय डी डाउनलोड केले कालच्या लिंक्सवरून? श्रेया. ओके. साक्षी. अजून तन्वी. सर लॅपटॉप आहे पण ते पूर्णपणे डाउनलोड नव्हतं होत. डाउनलोड नाही होत आहे ना? ठीक आहे ना, चालेल ना, आपण आता लाईव्ह पण डाउनलोड तर करूया. ते व्हर्जन दुसरं आहे. चालेल 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 चालेल. वेदांत. अजून अजून कोणी कोणी केलंय? अच्छा ओके. मला एक सांगा की प्रॉब्लेम कोणाकोणाला आलाय डाउनलोड करताना? तर मला साक्षी. अजून दीप आगरकर. और एनीवन? ओके. ठीक आहे चालेल. त्याच्या आधी आपण स्टार्ट करूया कालच्या समरीपासून. ठीक आहे. तर मला कोण सांगू शकते की ऑर्डिनोमध्ये कुठली आय सी यूज होते? आय सीचं नाव एनीवन? फास्ट फास्ट. मायक्रो कंट्रोलर. हां, त्या मायक्रो कंट्रोलर आय सीचं नाव? परफेक्ट. त्या आय सीला पिन्स किती असतात? किती पिन आय सी आहे ती? 40 pins. 28. 40 28 पिन. 40 28 पिन. ऑर्डिनोला 40 पिन, 28 पिन. आय सी 28 पिन. 28. हां, त्यानंतर मला एक सांगा की ऑर्डिनोमध्ये जी डिजिटल पिन्स किती आहेत टोटल? 30. Uh, A0 to A30. 0 to 0 30. to 30. डिजिटल पिन्स D0 to D13. ओके. एनालॉग पिन्स A0 to A5. A0, To A6. A5. परफेक्ट. आणि मला त्यानंतर एक सांगा की ऑर्डिनोमध्ये जो आपण मायक्रो कंट्रोलर यूज करतो त्याच्यामध्ये ऑर्डिनोचे टाईप्स कुठले बेसिकली? Arduino Uno, Arduino ऑर्डर Mega, Arduino Mega, Arduino Arduino Mega, Nano, Arduino Arduino Nano, Arduino Pro Max. परफेक्ट. आता मी इथे करतोय स्क्रीन शेअर. ठीक आहे. ओके. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? Yes, sir. हो सर. येस सर. चला. साक्षी ना? साक्षीला प्रॉब्लेम होता ना की श्रेया येस आहे? सर. साक्षीला. ओके. तर मला साक्षी बघ, आपण आता डायरेक्टली इथे लाईव्ह पण डाउनलोड करणार आहे. बघा, सिम्पली तुम्हाला जायचं आहे आणि ऑर्डिनो इथे लिहायचं आहे. ठीक आहे. गुगलवरती जाऊन ऑर्डिनो IDE. त्यानंतर सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करायचं. मग माहिती आहे का इथे तिथे जे फर्स्टवाली लिंक राहणार ordino.cc वाली. ओके. दिसते सगळ्यांना? हां, Yes, sir. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
त्यावरती क्लिक केल्यानंतर माहिती आहे का तुम्हाला असा काहीतरी एक इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. तर आता डिपेंड करतं की तुमचा जो आहे विंडोज 10 आहे की विंडोज 10पेक्षा लोअर व्हर्जन आहे. ठीक आहे. आता जर कोणाचा विंडोज 10 नसेल तर विंडोज 10 नसणाऱ्यांनी खाली या. हे बघा, हा जो सॉफ्टवेअर आहे ना हा सपोर्ट करतो विंडोज 7ला. ऑर्डिनो ID 1.8.19. ओके. अदरवाईज त्याचे सुद्धा हा तुम्ही डाउनलोड करू शकता. अदरवाईज अजून खाली आले ना तर अजून एक प्रिव्हियस व्हर्जन्स आहे इथे अवेलेबल. ठीक आहे. पण तू ट्राय करशील की हा जो मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून डाउनलोड होते इझिली. हा मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून पण डाउनलोड करू शकतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काहीच इश्यू जाणार नाही. मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून किंवा डायरेक्टली गुगल ID वरून म्हणजे त्याच्या वेबसाईटवरून. इथून तुम्हाला डायरेक्टली ते क्लिक करायचं. इथे जर क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला म्हणजे तुम्हाला फक्त इथे बघायचं की विंडोज आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये की लिनक्स आहे की मॅक OS आहे. विंडोज असेल तर विंडोज करा क्लिक आणि तिथे एक डायरेक्टली झी फाईल डाउनलोड होईल. जसं मी तुम्हाला इथे एक डाउनलोड करून दाखवतो. ठीक आहे. माझ्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी एक आहे डाउनलोडेड, तर मी हा डाउनलोड करतो. ठीक आहे. न्यूवर इथे सिम्पली मी क्लिक केला. त्यानंतर जस्ट डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण युजर आहे स्टुडंट आहे त्यामुळे इथे जस्ट डाउनलोडवरती. ठीक आहे. जस्ट डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली माझी फाईल आहे ती डाउनलोडिंगला जाईल. हे बघा, सिम्पली इथे तुम्हाला काही सेकंड वेट करावं लागेल. तू सायमल्टेनियसली सोबत करू शकतोय कारण आपण त्याच्यावरती सध्या काम कारण आपण त्यावरती सध्या काम करणार आहे. ठीक आहे. याला डाउनलोड होऊ द्या. त्यानंतर आपण सेकंड आता इथे एक काम करणार आहे. इथे तुम्ही टाईप करू शकता टिंकरकॅड. एकदा स्पेलिंग बघाल. मग सगळ्यांना ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहे ना सगळ्यांना टाईप करायचं आहे. नंतर टिंकरकॅड टाईप केल्यानंतर सिम्पली हा जो आहे फर्स्ट www.tinkercad.com दिसते सगळ्यांना. हॅलो. हां. येस सर. बघा आता माहिती आहे का येस प्रॉब्लेम. सर. बघा आता इश्यू काय माहिती आहे का, सगळ्यांकडे हार्डवेअर अवेलेबल नाही आहे ज्यावरती आपण काम करणार आहे. राईट. तर आपल्याला असा एक टूल हवा आहे की ज्याच्यावरती आपण कोडिंग करू शकतो आणि बघू शकेल की सर आपण व्हॉइस ब्रेक होतो. हॅलो 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 सगळ्यांना व्हॉइस ब्रेक होत आहे आता का. येतोय. बघा प्रत्येकाकडे जो हार्डवेअरमध्ये ऑर्डिनो अवेलेबल नाही आहे. राईट. तर मग आपण त्या केसमध्ये काय करू शकतो की आपण एक असं सॉफ्टवेअर टूल शोधलं आहे की त्याचा यूज करून आपण रिअल लाईफमध्ये बघू शकतो की ॲक्च्युली त्याचा आउटपुट येणार की नाही येणार. जर तिथे आउटपुट आला त्या सॉफ्टवेअरवरती तर रिअल लाईफमध्ये आपल्याला आउटपुट 100% येईल. राईट. ओके. येतं लक्षात. येस सर. हां. तर आता ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहे ना त्यांनी लॅपटॉप्स ओपन करा. त्यानंतर तुम्हाला इथे गुगलवरती जाऊन टिंकरकॅड टाईप करायचं आहे. TINKERCAD. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली इथे टिंकरकॅड लिहायचं आहे. टिंकरकॅड जसं लिहिलं ना इथे फर्स्ट वेबसाईट ओपन होईल. टिंकरकॅड क्रिएट 3D डिजिटल डिझाईन विथ ऑनलाईन कॅड. ठीक आहे. कोण कोण करताय मला सांगा बरं आधी इथे लाईव्ह कोण कोण करताय. मला पण स्क्रीन शेअर करायला लागेल. खरंच करताय ना तुम्ही. हो सर. येस सर. गुड गुड गुड. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी प्लीज स्टेप्स लिहून घ्या जेणेकरून जेव्हा पण तुमच्याकडे लॅपटॉप्स येईल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये लॅपटॉप्स किंवा कॉम्प्युटर्सचा यूज करून या गोष्टी फॉलो करून तुम्ही करून बघू शकता. ओके. येत्या लक्षात सगळ्यांना. हो सर. गौरी, दीप, आशित, आदित्य, रेणुका, सानिया, श्रद्धा सगळे ॲक्टिव्ह आहे का. हॅलो. हो सर. Yes, sir. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. बघा
आता माहिती आहे का इथे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. इथे मी टिंकर कॅड सगळ्यांनी ओपन केलाय यावरती क्लिक करून. हो सर. येस ठीक सर. आहे. आता मी सिम्पली इथे लॉग आउट करतो. इथे बघा तुम्हाला असा काही इंटरफेस ओपन झाला असेल, राईट? हो सर. येस सर. हां. तर तुम्ही माहिती आहे का इथे लॉग इनवरती क्लिक कराल. लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथे जाऊ शकता खाली. खाली जर गेले ना, हे बघा हा बाजूला करतो मी. ठीक आहे. तुमचा आधी अकाउंट आहे का नाही आहे का, ठीक आहे, ते डिपेंड करते. जर तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून अकाउंट ओपन कराल इथे स्टुडंट अकाउंट. त्यानंतर तुम्हाला जर ईमेल आय डी टाकून यूज करायचं असेल तर ईमेल आय डी टाकून यूज करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्हाला पूर्ण लॉग इनचे स्टेप्स फॉलो करावं लागेल. तिथे पासवर्ड वगैरे जनरेट करावं लागेल. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली गो थ्रू गुगल करू शकता. साइन इन विथ गुगल. मी डायरेक्टली साइन इन विथ गुगल करतो. ठीक आहे. सर्व येत आहे का, सगळ्यांना जमत आहे? हॅलो हॅलो. हो सर. वेदांत जावरे. ओके. बघा त्यानंतर माहिती आहे का इथे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे ना, इथे सिम्पली तुम्ही फक्त हा डिस्प्ले ओपन करून राहू द्या. ठीक आहे. आता आपण बघूया की ॲक्च्युली कोडिंग काय आहे आणि कशी करावं लागते. ओके. येते लक्षात? हॅलो. येस सर. येस सर. हां. बघा आता माहिती आहे का ही जे सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करायला टाकलं होतं ना, ते ओपन झालं आहे, डाउनलोड झालं आहे. आता मी सिम्पली इथे क्लिक करेल आणि ऑर्डिनो हे जे नवीन व्हर्जन मी डाउनलोड केलं आहे. ठीक आहे. ॲग्री. त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे ओनली फॉर मी. ओके. त्यानंतर तुम्हाला एक लोकेशन मागेल, त्या लोकेशनला इन्स्टॉल करायचं आहे. तुमची जी प्रोसिड आहे ती इन्स्टॉलेशनला जाईल. येते लक्षात सगळ्यांना? हॅलो. येस सर. येस सर. येस सर. अजून कोणाकोणाला प्रॉब्लेम गेला आहे जेन्युअनली हा डाउनलोड करण्यासाठी? तर माझं नाही होतं. अजून पण नाही होत आहे? नाही होतं. काय एरर येत आहे? तर ते डायरेक्टली गुगलशी कनेक्ट केला, पण त्यानंतर मग फोन नंबर टाकला, त्यामध्ये ईमेल नाही टाकला, फोन नंबर टाकला. नंतर सर्वर होतच नाही आहे ते काय पण. फोन नंबर गुगलला, फोन नंबर ईमेल आय डी कशाला टाकला तू? तर मी डायरेक्ट कनेक्ट गुगल सोबत केलं ना, मी ईमेल आणि युजर नेम नाही टाकलं, साइन विथ गुगल केलं. टिंकर कॅडबद्दल बोलत आहे का तू? हो. ओके 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 ओके. बघा टिंकर कॅडचा जरा सीन असतो बघा. टिंकर कॅडमध्ये तू काय केलं म्हटलं? साइन इन विथ. साइन विथ गुगल. गुगल. हां. त्यानंतर काही प्रॉब्लेम, कुठला प्रॉब्लेम आला आहे? त्यानंतर हे टाकायचं, ईमेल आय डीचं अकाउंट टाकायचं. हां. मग तिथे गुगलवरती तू सिलेक्ट कर ना तुझा ईमेल आय डी. तर केलंय. तिथं हां मग ऑप्शनल होतं सर, ईमेल आणि फोन नंबर. हां. मग त्या फोन नंबर सिलेक्ट केला असेल तर त्याच्यावरती ओ टी पी येईल. अदरवाईज ज्याच्यावरती तू केला असेल त्यावरती. ईमेल सिलेक्ट केला असेल तर ईमेलला ओ टी पी जाईल. सगळ्यांना सेम प्रॉब्लेम फॉलो होत आहे का? हॅलो. माझं झालं सर. श्रेया तू आताच केलं ना सगळं प्रोसीड? हो सर. ओके. अजून कोणाला प्रॉब्लेम जात आहे का? अजून कोणी कोणी केलं टिंकर कॅडबद्दल? माझं पण झालं. ओके वेदांत. साक्षी तुम्हाला आहे ना एक काम कर, ग्रुपला आहे ना तो फोटो टाक, तुला जो प्रॉब्लेम जात आहे ना त्याचा. आपण येस सर. बघूया. हां. ठीक आहे. बघा आता ही विंडो मी इथे क्लोज करतो आणि सिम्पली बॅक जातो. हा आहे नवीन सॉफ्टवेअर. ठीक आहे. इथे मी सिम्पली ओपन करेल. हा ऑर्डिनो आय डी काल मी सगळ्यांना डाउनलोड करायला सांगितला होता. ओके. हॅलो. कोणी कोणी केला आहे? माझं झालंय सर. असं झालंय.
असं झालंय ना, व्हेरी गुड. अजून 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 बघा, आता माहिती आहे का तुम्हाला मी सांगतोय की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. ठीक आहे. आता ऑर्डिनोमध्ये माहिती आहे का आपण जे काल बघितले ते पूर्ण होते बेसिक्स, राईट? होय बाबा. काल जे आपण जे बघितलंय ना ते पूर्ण बेसिक्स होतं. त्यामध्ये आपण बघ ओके, काल जे होते ना त्यामध्ये सगळे बेसिक्स होते. जसं आपण बघितलं की ऑर्डिनोचे टाईप्स कुठले आहे, ऑर्डिनोमध्ये पिन्स कुठल्या असतात, कुठून आपण त्यामध्ये आपल्याला कोडिंग अपलोडिंग करावं लागतं, त्याच्यानंतर त्याची रॅम रोम, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ऑर्डिनोज, त्यानंतर ऑर्डिनोमध्ये सुद्धा पिन्स किती असतात, कुठल्या पिन्स कशासाठी यूज होतात, राईट? तर आता माहिती आहे का आपण बघूया की ॲक्च्युली कोडिंग लिहावं कशी लागते. ठीक आहे. तर इथे तुम्हाला सर्वात फर्स्ट ऑप्शन दिसत असेल सर्वात वरती फाईल म्हणून. ओके, येते सगळ्यांना लक्षात? दिसत आहे? हॅलो. येस सर. हां, ठीक आहे. तर इथे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोग्राम इज इक्वल टू स्क्विच. ऑर्डिनोमध्ये प्रोग्राम नाही म्हणत, ऑर्डिनोमध्ये स्केच म्हणत असतं, राईट? काल सांगितलं होतं. येस सर. हां, तर बघा इथे तुम्हाला न्यू स्केच करावं लागते. तुम्हाला इथे क्लाउड स्केच आहे किंवा ओपन विथ आहे, एक्झाम्पल, क्लोज. ठीक आहे. तर आपल्याला इथे जे फर्स्ट ऑफ ऑल आपण नवीन प्रोग्राम लिहिणार आहे त्याच्यामुळे कंट्रोल एन किंवा न्यू स्केच फाईलमध्ये जाऊन न्यू स्केच करू शकता. सिम्पली तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. ठीक आहे. मग आता इथे नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही जाल इथे एडिटमध्ये. ठीक आहे. एडिटमध्ये जर तुम्हाला इथे बघू शकता अंडू, रिडू, कट, कॉपी, त्यानंतर पेस्ट, सिलेक्ट ऑल, गो टू लाईन, अशा सगळ्या ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. सध्या पण त्याची गरज नाही आहे आपल्याला. त्यानंतर स्केच, स्केचमध्ये व्हेरीफाय, कंपाईल, अपलोड, त्याच्यानंतर कॉन्फिगर अँड अपलोड, त्यानंतर अपलोड युझिंग प्रोग्रामर. ठीक आहे. हे ऑप्शन्स याच्यामध्ये येतात. त्यानंतर टूल्समध्ये बघत असाल तर ऑटो फॉर्मॅट, अचीव स्केच, मॅनेज लायब्ररीज, त्यानंतर सिरियल मॉनिटर, सिरियल प्लॉट. ठीक आहे. येते लक्षात सगळ्यांना? बघा आता काल कोणाचा तरी मला क्वेश्चन्स आला होता की सर इथे बोर्ड कुठला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुमच्याकडे कुठलाही ऑर्डिनो बोर्ड नसेल, ठीक आहे, इथे मी जसं सिलेक्ट करतो बघा, पण तुमच्याकडे जर आता मला प्रोग्रामिंग करायचे आहे ऑर्डिनो युनोमध्ये. ओके, तर मी इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण इथे शोधूया की ऑर्डिनो युनो कुठे आहे. ऑर्डिनो मिनी, ऑर्डिनो नॅनो, ऑर्डिनो मायक्रो, ऑर्डिनो ESP32. हां, हे बघा सगळे ऑर्डिनोचे टाईप्स आहे ना, सगळे ऑर्डिनोचे टाईप्स इथे येणार. हे बघा आपल्याला कुठला पाहिजे, ऑर्डिनो युनो. मी इथे ऑर्डिनो युनो सिलेक्ट केला. त्यानंतर इथे माझा जसा मी आता USB कनेक्ट करेल ना, इथे पोर्टचा जो ऑप्शन आहे हा वाला, हा पोर्टचा सेक्शन आहे ना, हा पोर्टचा सेक्शन इनेबल होईल. येते लक्षात? हॅलो. सर स्क्रीन Yes, sir. फ्रीज होत आहे. स्क्रीन फ्रीज होत आहे. आता विजिबल आहे प्रॉपरली सगळ्यांना? हॅलो. एक वेळा रिपीट सांगा सर, काहीच कळलं नाही. मला सांग फ्रीज कुठून फ्रीज झाली होती स्क्रीन? सिलेक्ट बोर्ड पासूनच झाली होती. हां, ग्रेट. ठीक आहे. बघा तुम्हाला इथे सिलेक्ट बोर्डवरती क्लिक केल्यानंतर माहिती आहे का जोपर्यंत तुमच्या लॅपटॉपला कुठलाही USB कनेक्ट नसेल, येते लक्षात? जोपर्यंत आपल्या लॅपटॉपला कुठला USB कनेक्ट नसेल ना तोपर्यंत तुम्हाला इथे कुठलाही ऑप्शन इनेबल होणार नाही. ठीक आहे. येता इथे हा जो पोर्टवाला ऑप्शन आहे ना, हा पोर्टचा सेक्शन इथे कुठलाच इनेबल होणार नाही तुम्हाला. तुम्हाला इथे सिम्पली बोर्डवरती सिलेक्ट जाऊन तुम्हाला जो पण ऑर्डिनो तुम्ही यूज करणार तो सिम्पली इथे तुम्हाला बघायचा आहे. जसं माझा ऑर्डिनो युनो. ठीक आहे. मी इथे सिम्पली युनो सर्च करतोय बघा, ऑर्डिनो युनो. मी इथे सिम्पली सिलेक्ट करणार. त्यानंतर हा जो पोर्टचा सेक्शन आहे ना, हा पोर्टचा सेक्शन इनेबल असायला हवा. ठीक आहे. हा इनेबल कधी होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट कराल. आणि कोणाकोणाच्या लॅपटॉपमध्ये परतसुद्धा प्रॉब्लेम जाईल, कारण जो एक ड्रायव्हर असतो CS3400, हा ड्रायव्हर कोणाकोणाच्या लॅपटॉपमध्ये जो ऑलरेडी मतलब प्री डाउनलोडेड नसतात. जर हा प्रॉब्लेम कोणाला गेला तर सांगा, आपण तो सुद्धा डाउनलोड करूया. ओके. कोणाला प्रॉब्लेम गेला आहे का आतापर्यंत तो, की पोर्टचा सेक्शन इनेबल नाही आहे असा? हॅलो. सर मला नाही होत सर. पोर्टचा नाही होत आहे ना?
मला स्क्रीनशॉट तू मला थांब, मला फोटोज पाठवले का, तू ग्रुपवरती फोटोज पाठव ना. तुला जो पण प्रॉब्लेम जात आहे ना तो ग्रुपला किंवा मला फोटोज टाक. प्रॅक्टिस करू. हां, बघा हा जो कोडचा इनेबल आहे ना, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल की ॲक्च्युली तो कोड कसा अपलोड करायचा आहे. जो कोडचा सेक्शन मी इनेबल करून दाखवेल. ठीक आहे. आपण सध्या फोकस करूया की ॲक्च्युली प्रोग्राम लिहायचा कसा असतो. ठीक आहे. तर बघा, मी काल सांगितलं होतं की ऑर्डिनो प्रोग्रामिंग लिहिताना 2 टाईप्स असतात. एक असतात ऑर्डिनोमध्ये व्हॉइड सेटअप आणि एक असतात व्हॉइड स्केच. व्हॉइड सेटअप आणि एक व्हॉइड लूप, सॉरी. ठीक आहे. ऑर्डिनोच्या प्रोग्रामला म्हणतात स्केच. आणि स्केचमध्ये लिहिण्यामध्ये 2 टाईप्स असतात. एका जागी आपण इनिशियलायझेशन करतो आणि व्हॉइड लूपमध्ये ज्या गोष्टी आपल्याला रिपीट लिहायच्या असतात ना, त्या गोष्टी आपण व्हॉइड लूपमध्ये लिहित असतो. राईट? येते सगळ्यांना लक्षात? बघा, येस सर. इथे लिहिलंय व्हॉइड सेटअपमध्ये तुम्हाला ऑलरेडी ही कमांड आहे. जेव्हा पण असं दिसेल ना तुम्हाला अशी साईन, तर तुम्हाला समजायचं आहे की ही साईन आहे ज्याच्या समोरून जो पण सेक्शन लिहिलेला असेल ते कमांड आहे. कमेंट म्हणतो ना आपण त्याला, कमेंट, ते कमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट एक्झिक्यूट नाही होणार कोडमध्ये. येते लक्षात? स्लॅश स्लॅश ज्याच्या समोर Yes, असेल, sir. स्लॅश मीन्स एका सिंगल स्लॅशनी काहीच नाही होणार. बघा, कलर चेंज झालाय. आता बघा, आता तो पूर्ण ब्लॅक टाईप दिसत आहे. ओके. आता त्याच्यासमोर मी सिंगल स्लॅश करेल, काहीच नाही येणार, ब्लॅकच राहणार. पण त्यासमोर मी जसा डबल स्लॅश करणार ना, तो जो पार्ट आहे हा पूर्ण काय म्हणतात त्याला, व्हॅनिश झाल्यासारखा एकदम असा अंधुक अंधुक दिसेल तुम्हाला. दिसत आहे का? करेक्ट. तुम्ही सुद्धा करा सुद्धा त्यासोबत, ट्राय करा. येस येते सर. लक्षात? आला सगळ्यांना लक्षात? हा जो पार्ट असतो ना, हा पार्ट असतो कमेंट लिहायचा. म्हणजे माहिती आहे का, बघा एखादी आपण लाईन लिहिली आहे, समजा मी अशी XYZ ही लाईन लिहिली आहे. ठीक आहे. हा प्रोग्रामचा एखादा पार्ट आहे. जसा हा पार्ट मी लिहिला आहे, पण या पार्ट एक्झिक्यूट करताना आपला ॲक्च्युली कोडिंगमध्ये काय काम करतोय, त्यासाठी हा सेक्शन असतो. कोडिंगमध्ये कसं असते माहिती आहे का, समजा ही जी इथे फक्त 10 लाईन्सचे आहे. आपण जर हा असा खाली खाली गेलो ना, आपण मल्टिपल लाईन्स आपण याच्यावरती लिहू शकतो. 1000 ऑफ लाईनचा कोड आपण लिहिणार. जेव्हा 1000 ऑफ लाईनचा कोड लिहिणार ना, त्यावेळेस आपल्याला कळणार नाही ॲक्च्युली. समजा मी डायरेक्टली गेलो यावरती, ठीक आहे, 37 लाईनवरती मी समथिंग लिहिलं आहे, त्यानंतर 49 वरती लिहिलं आहे, 56 वरती मी काहीतरी लिहिलं आहे, आणि 66 वरती मी समथिंग लिहिलं आहे. तर जोपर्यंत मी जर डायरेक्टली आलो ना खाली, समजा मी वरून नाही बघितलं आणि डायरेक्टली मी खाली आलो, समजा मी 56 लाईनवरती आलो आणि 56 लाईनवरती काय लिहिलं आहे मला कळणार नाही डायरेक्टली की ॲक्च्युली हा काय, या कोडिंग या लाईनचं एक्झिक्यूट काय होणार आहे या प्रोग्राममध्ये, म्हणजे या लाईनचा अर्थ काय. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार, याच्यासमोर 2 स्लॅश देईल आणि मला पण जे पण लिहायचं आहे, समजा मला लिहायचं आहे की इट इज इनपुट पिन. ठीक आहे. समजा मी असं लिहायचं आहे मला की इट इज इनपुट पिन. ठीक आहे. समजा डी सी जे, समजा ही अशी एखादी लाईन आहे जी काम करत आहे इनपुट पिनसाठी. तर मला इथे डायरेक्टली कळणार की हा जो फंक्शन आहे हा फंक्शन आहे इनपुटसाठी काम करेल. येत्या लक्षात सगळ्यांना? एव्हरीवन? हो सर. हां. हो, ठीक आहे. sir. बघा, आता आपण इथे स्टार्ट करूया की ॲक्च्युली आपण फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करूया ब्लिंक पासून. ब्लिंक जो काल आपण जो बघितला ना ऑर्डिनोमध्ये, काय म्हणतात, मी तुम्हाला काल दाखवला होता डिस्प्ले करून की टिंकर कॅडवरतीच दाखवला होता की असं तो लाईट सुरू बंद होत होता. काल आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलं. इथे लक्षात? हो सर. बघा, हो, sir. याच्यामध्ये माहिती आहे का, व्हॉइड सेटअपमध्ये हा मी इथला पूर्ण पार्ट क्लिअर करतो. बघा, व्हॉइड सेटअपमध्ये काय असतं की व्हॉइड सेटअपमध्ये तुम्हाला लिहायच्या वेळेस एक असतो की पिन मोड. कुठलाही सेक्शन, व्हॉइड सेक्शनमधला पिन मोड हा तुम्हाला लिहावा लागते आधी. हा कुठलाही जी लाईन असते त्याची स्टार्टिंग करायला, जसं समजा बघा, पिन मोड म्हणजे हा काय करतो की व्हॉइड सेटअपमध्ये पिन मोड याच्यामुळे लिहावं लागतं की कुठलाही पिन ॲज अ इनपुट म्हणून काम करणार आहे की आउटपुट म्हणून काम करणार आहे आपल्या ऑर्डिनोसाठी. मी काल सांगितलं होतं याबद्दल काहीतरी, आठवतंय सगळ्यांना?
की ऑर्डिनोमध्ये पिन्स असतात, त्याचे मोड्स आपल्याला सिलेक्ट करावे लागतात, की ते ॲज अ इनपुट म्हणून काम करतात की आउटपुट म्हणून काम करतात. मला असं एक सांगा की ऑर्डिनोमध्ये अशी कुठली पिन्स आहे की ज्या फक्त ॲज अ इनपुट म्हणून काम करतात? फास्ट फास्ट. Analog pins. व्हेरी गुड. Analog आणि डिजिटल पिन्स? ते इनपुट इनपुट आणि आणि आउटपुट दोन्ही म्हणून काम करते. दोन काम करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, आपण काय करणार आहे, पिन मोड. पिन मोड म्हणजे काय, आणि याच्यामध्ये जरा लक्ष द्याल, पिनचा पी हा स्मॉल असेल. हा जो पी आहे ना, हा स्मॉल असेल ऑलवेज पिन मोडसाठी. हा वर्ड जिथे पण तुम्हाला यूज करायचा आहे तिथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की पिन मोडचा पी जो राहणार तो स्मॉल राहणार ऑलवेज, आणि मोडचा एम हा कॅपिटल राहणार. ठीक आहे, ओके. Yes, येत्या sir. लक्षात? हां. Yes, त्यानंतर yes, sir. तुम्हाला, हां बघा, वॉइड सेटअपचा तुम्हाला बेसिकली, थांबा आपण इथे आहे ना, हा मी पूर्ण पूर्ण म्हणजे कंट्रोल आणि सगळंच गायब करतो. ठीक आहे, बघा मी स्टार्टिंग पासून करतोय. तुम्हाला सर्वात आधी लिहायचं आहे वॉइड कोडिंग चालू करताना. ठीक आहे, वॉइड लिहिल्यानंतर तुम्हाला चालू करायचं आहे वॉइड सेटअप. स्पेलिंग बघाल. ठीक आहे, वॉइड सेटअप म्हणून तुम्हाला इथे दोन करायचे आहे तुम्हाला पॅरेंथेसिस, एक ओपन पॅरेंथेसिस आणि एक क्लोज वाला पॅरेंथेसिस. ठीक आहे, त्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे, ओपन करायचे आहे कर्ली ब्रेसेस. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही एकदा जरी कर्ली ब्रेसेस वरती टाईप म्हणजे क्लिक केलं ना तरी ते दोन्ही पण कर्ली ब्रेसेस ओपन होतील. ठीक आहे, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला जो तुमचा कोडिंगचा पार्ट लिहायचा आहे तो कधीही जे पॅरेंथेसिस असतात त्याच्यामध्ये नाही लिहायचं. म्हणजे तुम्हाला या जो दोन सेक्शन आहे ना, या दोन सेक्शनच्या मधात नाही लिहायचा पॅरेंथेसिसमध्ये. पॅरेंथेसिस तुम्हाला ऑलवेज जो आहे ते एम्प्टी ठेवायचे आहे. येते लक्षात सगळ्यांना? हो, sir. हां, Yes, sir. पॅरेंथेसिस, हां पॅरेंथेसिस ऑलवेज ओपन ठेवायचे. त्यानंतर कर्ली ब्रेसेस जे आपण ओपन करणार आहे, कर्ली ब्रेसेसमध्ये आपण कोडिंग लिहिणार, जो पण आपल्याला ॲज अ इनपुट म्हणून किंवा आउटपुट म्हणून जे आपल्याला पिन मोड्स, कुठल्याही ऑर्डिनोसाठी जे पिन मोड्स असतात ना, जे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे ते आपण पिन मोड्स वॉइड सेटअपमध्ये लिहित असतो. म्हणजे जे कुठल्या गोष्टी आपल्याला म्हणजे एके वेळेस जे आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे ना त्या गोष्टी आपण सगळ्या वॉइड सेटअपमध्ये लिहित असतो. जसा बघा, आपण इथे लिहिणार PIN. PIN हा राहणार पुन्हा स्मॉलमध्ये. त्यानंतर एमचा एम, मोडचा एम जो राहणार तो कॅपिटल राहणार, MODE. ओके, येते लक्षात सगळ्यांना? एव्हरीवन? Yes. Yes, हां, sir. पिन मोडच्या Yes, sir. नंतर तुम्हाला परत जी आहे पॅरेंथेसिस ओपन करायचे. तुम्ही एकदा पॅरेंथेसिस वरती क्लिक केला की तो दोन्ही पण पॅरेंथेसिस म्हणजे क्लोज वाले क्लोज करणार आणि ओपन करणार, दोन्ही पॅरेंथेसिस तुम्हाला ओपन होतील. येते लक्षात? ठीक आहे, हो, मग sir. जसं तुम्ही ते क्लिक करणार ना, तुम्हाला तुम्ही एक बघितलं असेल, इथे ऑब्झर्व केलं असेल, वॉइड सेटअपचा कलर तुम्ही इथे चेंज झाला असेल. इथे वॉइड पिन मोडचा इथे कलर चेंज झाला असेल. जेव्हा तुमचा वर्ड क्लिअर म्हणजे बरोबर असतो ना तेव्हा त्याचा कलर चेंज होत असतो. फक्त तुम्हाला तुमची थीम, जे लॅपटॉपची किंवा कॉम्प्युटरची जी थीम आहे ती तुम्हाला बघावं लागेल की कुठले. समजा ब्लॅक असेल, सॉरी डार्कवाली थीम असेल तर ती होऊ शकते, त्याचा कलर चेंज होईलच, फक्त थोडा वेगळा कलर. इथे जो तुम्हाला दिसतोय इथे तुम्हाला ऑरेंज कलर दिसतोय, तुमच्या लॅपटॉपमध्ये होऊ शकतो दुसरा कुठला कलर होईल. राईट? हॅलो? Yes, sir. हां, Sir. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे का, हा जो कोडिंगचा जो जसा मला लिहायचा आहे, आपण जो कोडिंग लिहिणार आहे तो बिल्ट इन LED साठी, म्हणजे ऑर्डिनोच्या आतमध्ये जो LED आहे त्याच्यासाठी, किंवा आपण जो ऑर्डिनोच्या पिन नंबर 13 वरती आपण एखादा LED कनेक्ट करणार आणि त्याचा बघणार आहे. ठीक आहे, समजा मी पिन नंबर 13 इथे जरी केलं ओके, पिन नंबर हा जो 13 आहे, 13 म्हणजे मी तुम्हाला लक्षात येईल की हा जो पिन नंबर 13 ऑर्डिनोमध्ये आहे तो आहे हा. कारण मला जर समजा लिहायचं असेल A3, म्हणजे याचा मिनिंग काय झालाय, कोणी सांगू शकते का? Analog Analog. pins आहे, हां, A3 म्हणजे ॲनालॉगची पिन नंबर 3. ठीक आहे, आणि समजा जर मी असं लिहिलं तर आता कोणी सांगू सर हा शकते? डिजिटल. Digital. Digital. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर तुम्हाला द्यायचा आहे सिम्पली एक कॉमा. ठीक आहे, कॉमा दिल्यानंतर तुम्हाला लिहायचा आहे की तो ॲज अ इनपुट म्हणून काम करणार आहे की ॲज अ आउटपुट म्हणून काम करणार आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी जो मला आता तुम्ही सांगाल की ऑर्डिनोसाठी मला सिग्नल आउटपुटला द्यायचा आहे,
ठीक आहे. तर त्याचा मी इथे काय लिहू, इनपुट लिहू की आउटपुट लिहू, त्याचा इनपुट. मोड काय राहणार? इनपुट. बघा बघा बघा, परत एकदा लक्षात घ्या. ऑर्डिनो आहे, ठीक आहे, ऑर्डिनो आहे. ऑर्डिनोनी मी बाहेरचा, ऑर्डिनोच्या बाहेरचा मी अप्लायन्सेस कंट्रोल करणार आहे. तर मला सर आउटपुट हा आउटपुटला हा बघा, तर इथे आपण काय करूया, इथे समजा जो ऑर्डिनोच्या इनबिल्ट एलईडी असतो ना, तो आपण इथे वर्क करूया, जो इंटरनली पिन नंबर 13 ला सुद्धा कनेक्ट असेल. मी समजा इथे सिम्पली 13 लिहितो, त्यानंतर इथे लिहितो मी. आणि इथे तुम्हाला माहिती आहे का, एक लक्षात ठेवावं लागेल, जेव्हा पण तुम्ही त्याचा मोड लिहिताना तो पूर्ण कॅपिटलमध्ये लिहावा लागते. OUT, आउटपुट, PUT, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पॅरेंथेसिसच्या बाहेर यायचं आहे. पॅरेंथेसिसच्या बाहेर येऊन तुम्हाला सिम्पली काय लिहायचं आहे, इथे सेमीकॉलन द्यायचं आहे. सिम्पली मी इथे दिली आता सेमीकॉलन, ठीक आहे. म्हणजे ही जी लाईन आहे, ही लाईन इथे संपली, इथे जोपर्यंत इथे लाईन तुम्हाला म्हणजे तुम्ही इथे जोपर्यंत तुम्ही सेमीकॉलन देणार नाही ना, सिम्पली इथे तुम्हाला जेव्हा पण इथे क्लिक कराल ना, हे बघा, हे तुम्हाला इथे दिसत असेल की ही जे पॅरेंथेसिस आहे ना, या दोन्ही पॅरेंथेसिसच्या वरती काहीतरी असं ॲनिमेशन येईल तुमच्या लॅपटॉपमध्ये सुद्धा. इथे सुद्धा येते असे स्क्वेअर टाईप, दिसत आहे सगळ्यांना? हो सर. हा, या स्क्वेअरचा मिनिंग असा आहे की जी लाईन आहे ती पूर्ण अजून कंप्लीट झालेली नाही आहे. ती लाईन कंप्लीट कशाने होईल, जेव्हा तुम्ही इथे सेमीकोलन देणार तेव्हा, ठीक आहे. सेमीकोलन दिलं, आता जर बघत असाल तुम्ही, हा जो आहे हे सगळं गायब होऊन जाते, ठीक आहे. त्यानंतर सिम्पली मी इथे पिन मोड झाला, पिन मोड माझा जो पिन नंबर 13 वरती आहे तो मी एलईडी कनेक्ट करणार आहे. तो हे बघा, इथे समजा मी LED, ठीक आहे, इथे समजा मी LED कनेक्ट करणार आहे. त्यानंतर मी आता खाली येईल, त्यानंतर इथे मी लिहिणार वॉइड इथे तुम्हाला बघायचं आहे, लक्ष द्यायचं आहे की जो वॉइड लिहिणार ते हमेशा स्मॉलमध्ये लिहिणार, VOID, ठीक आहे. आणि वॉइड नंतर तुम्हाला लिहायचं आहे इथे वॉइड लूप, लूपमध्ये सुद्धा सगळं स्मॉलमध्ये, ठीक आहे. आता स्मॉलमध्ये लूप लिहायचं आहे, वर्ड सुद्धा तुम्हाला स्मॉलमध्येच लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली पॅरेंथेसिस द्यायचं आहे. पॅरेंथेसिस दिल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे कर्ली ब्रेसेस ओपन करायचे, ठीक आहे. कर्ली ब्रेसेस वरती जसं तुम्ही क्लिक करणार, तुम्हाला सिम्पली कर्ली ब्रेसेस असा काहीतरी फॉर्मॅटमध्ये ओपन होतील. सगळ्यांना येत आहे लक्षात? हॅलो? हां. आणि मला एक सांगा की ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहे ते सर्व स्टेप्स फॉलो करत आहे का सोबत सोबत? कारण हीच कोडिंग येस सर. टिंकर कॅड मी तुम्हाला जो सांगितलाय ना, हा वाला सॉफ्टवेअर, हे बघा, हा वाला सॉफ्टवेअर, इथे आपण ऍक्च्युली याचा वर्क करणार आहे. दॅट्स वाय, म्हणून सांगत आहे मी तुम्हाला, जे पण आपण कोडिंग करणार ना, ते रिअल लाईफमध्ये आपण वर्क सुद्धा, म्हणजे ऍक्च्युली मॉडेलमध्ये सुद्धा आपण करून बघेल. मी तुम्हाला करून दाखवेल ऑर्डिनोवरती सगळं कनेक्ट करून, आणि सिम्युलेशन सुद्धा करून आपण दाखवणार आहे की ऍक्च्युली तो कसा वर्क करतो. तिथे आपण कोडिंग लिहिणार आणि या गोष्टीचे आपण परफॉर्म करणार आहे. ओके, त्यामुळे ज्या पण स्टेप्स मी सांगतोय त्या स्टेप्स पूर्ण फॉलो करा, ठीक आहे. आता इथे वॉइड लूपचा पार्ट. वॉइड लूपमध्ये मला सांगा कोणीतरी, थांबा मी विचारतो कोणाला तरी, एक रॅन्डम सानिया, तन्वी, हॅलो? येस सर. मला सांग की वॉइड लूप मध्ये आपण कुठला पार्ट लिहित असतो? हॅलो? वॉइड लूप मध्ये आपण जेव्हा प्रोग्राम लिहितो तेव्हा कुठला पार्ट लिहित असतो, काही आयडिया? ओके, ठीक आहे. बघा, वॉइड लूप मध्ये माहिती आहे का, जो पण पार्ट आपल्याला सिंगल म्हणजे एका वेळेस, म्हणजे कसं आहे बघा, एखादा पिन आहे की त्याचा मोड आपल्याला सिलेक्ट करायचा, तो इनपुट म्हणून काम करणार की आउटपुट म्हणून, तर तो पार्ट लिहिणार आपण वॉइड सेटअप मध्ये, ठीक आहे. सेटअपचा मिनिंगच आहे की तुम्हाला तो पिन म्हणजे त्याचा मोड जो राहणार तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायसाठी, ठीक आहे. त्यानंतर लूप म्हणजे तुम्हाला बघत असाल की तुम्ही सर्क्युलर लूप्स असतात, रेक्टेंग्युलर लूप्स असतात, असे जे लूप्स असतात ना, म्हणजे जिथून आपण चालू होत आहे तिथेच आपण परत जात आहे. ओके, तर लूप म्हणजे मिनिंग काय आहे की जो
एखादी लाईन आहे की जी आपल्याला रिपीट यूज करायची आहे, तर जो प्रोग्राम आपल्याला लाईन बाय लाईन एका पर्टिक्युलर टाइम नंतर एक्झिक्यूट करायचा आहे, तो सगळा कोडिंग आपण लूपमध्ये लिहित असतो. आणि जो फक्त आपल्याला एकच वेळा, जसं मला बघ, आउटपुटमध्ये फक्त मला माहिती आहे की पिन मोड, जे पिन नंबर 13 आहे ती आउटपुट म्हणून काम करणार आहे. ती मला एकचदा इनिशियलाइज करायची काम आहे, कारण फक्त जो मोड आहे तो मला एकचदा सिलेक्ट करायचा आहे की तो ॲज अ आउटपुट म्हणून काम करेल. मला प्रत्येक वेळेस त्याचा जो मोड आहे तो मला चेंज नाही करायचा. जर मला तसं करायचं असतं तर मी तो वॉइड लूपमध्ये लिहिला असता. पण मला माहिती आहे की हा जो पिन आहे मी ॲज अ आउटपुट म्हणूनच काम करणार आहे प्रत्येक वेळेस, तर मी ते सिम्पली आउटपुट म्हणून काम केलं आहे. ठीक आहे. नंतर माझा वॉइड लूपमध्ये मी काय लिहिणार, सिम्पली बघा. आता मला एक सांगा की जे पिन नंबर 13 आहे ती कुठली पिन आहे, डिजिटल की अॅनालॉग? Digital. Digital. Analog. डिजिटल. ठीक आहे. बघा, डिजिटल पिन आहे. आता मग मला सांगा की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 2-3 टाईप्सच्या इथे कमांड्स असतात. एक असतात अॅनालॉग राईट, एक असतात अॅनालॉग रीड, एक असतात डिजिटल राईट आणि एक असतात डिजिटल रीड. राईट? बरोबर आहे? हो सर. हां. तर मला सांगा की डिजिटल, मला आता इथे कुठली कमांड यूज करावं लागेल? मला काहीतरी लिहायचं आहे. डिजिटल राईट. हां, व्हेरी गुड. बघा, आणि डिजिटल राईट सुद्धा लिहिताना मला त्याचा जो डी राहणार तो स्मॉल राहणार, त्यानंतर डिजिटल. ओके. त्यानंतर राईटचा जो डब्ल्यू राहणार तो कॅपिटल राहणार, त्यानंतर डिजिटल राईट. ओके. त्यानंतर परत मी इथे सेमीकॉलन चालू करेल, इथे पॅरेंथेसिस ओपन करेल. पॅरेंथेसिस ओपन केल्यानंतर आता मला इथे काय लिहायचं आहे की जो ॲक्च्युली प्रोग्राम माझा कसा वर्क होईल. राईट? तर माहिती आहे का, आता मला जो लिहायचा आहे ना, आता मी काय करणार इथे की डिजिटल राईट केलं आहे. आता डिजिटल राईट झाल्यानंतर सिम्पली मी त्याचा ॲज अ, पहिले मला त्याला काय करायचं आहे, पहिले मला जो इनिशियली जो LED आहे तो हाय आहे की लो आहे. ठीक आहे, बरोबर आहे. तर तो ॲज अ हाय आहे की लो आहे. त्यानंतर आता मला माहिती आहे की जो इनिशियली समजा माझा आहे की डिजिटली लो आहे. लो म्हणजे त्या पिनवरती जो व्होल्टेज आहे ते 0 व्होल्ट येत आहे. बरोबर. तर तो LED चालू राहणार की बंद राहणार, कोणी सांगू शकते का? बंद. 0 वर ऑफ राहा. हां, 0 वरती ऑफ राहणार. व्हेरी गुड. 0 वरती तो ऑफ राहील आणि 1 वरती, हाय वरती ऑन सुद्धा राहा. ऑन ऑफ राहील. राहील. हां, व्हेरी गुड. बघा, आता मी इथे डिजिटल राईट करत आहे. त्यानंतर मी इथे काय करणार, पिन नंबर डायरेक्टली मी इथे 13 लिहितो. ठीक आहे. 13, हाय. हाय पण जेव्हा पण मी हाय लिहिणार ना, तेव्हा HIGH हा कॅपिटलमध्ये लिहिणार. ओके. इथे लक्षात Yes सगळ्यांना? sir. त्यानंतर त्यानंतर सेमीकॉलन द्यायचे तुम्हाला, म्हणजे ही लाईन इथे कंप्लीट झाली. ओके. आता काय झालंय की जे पिन नंबर 13 वरती जे आपण जे सुद्धा काही पण लावणार ती चालू झालंय. बरोबर. पण आता माहिती का, मला माहिती की पिन नंबर 13 वरती मी LED लावणार आहे. बरोबर. पिन नंबर 13 वरती LED लावणार आहे आणि त्याचा मला काम काय करायचं की मला तो ब्लिंक करायचा म्हणजे चालू. तर समजा मला ऑर्डिनो नॅनोमध्ये माझा प्रॉब्लेम आलाय, मला ऑर्डिनो नॅनोमध्ये प्रोग्राम करायचा आहे. तर यामध्ये आणि विथ द हेल्प ऑफ ऑर्डिनो युनो. ठीक आहे, बरोबर. तर मला एक सांगा की याच्यामध्ये मास्टर कुठला राहील आणि स्लेव्ह कुठला राहणार? एनीवन, कोणी पण? ऑर्डिनो युनो मास्टर आणि हां, करेक्ट. ऑर्डिनो युनो जो राहणार तो मास्टरचं काम करणार आणि स्लेव्हचा काम जो राहणार तो करणार आपला ऑर्डिनो नॅनो. कारण जो यामध्ये कसं राहतो की जो घेत असतो ना, जो डेटा रिसिव्ह करत असतो ॲट दी एंड साईडला तो असतो स्लेव्ह, आणि जो डेटा देत असतो तो राहतो, म्हणजे ज्याच्या मार्फत जी प्रोग्रामिंग केलं जाणार तो राहणार मास्टर. ओके. त्यानंतर मला एक सांगा की जेव्हा मोटर्स कनेक्ट करायचे असतात, जर तुम्ही रोबोट्स पाहिले असेल, डिफरंट टाईप्स ऑफ रोबोट, त्याच्यामध्ये एक असतं की बेसिकली तुम्हाला मोटर्स कंट्रोल करायचे असतात. बरोबर असतात, जसे BO मोटर्स झाल्या, बॅटरी ऑपरेटेड. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ गिअर मोटर्स असतात. कोणी कोणी बघितलं आहे डिफरंट टाईप्स ऑफ गिअर मोटर, बॅटरी ऑपरेटेड मोटर्स? बघितलंय आदित्य? नाही सर. रोबोट्स बघितलंय कधी? नाही सर, रोबोट्स तर नाही बघितलं. ओके, उद्याच्या PPT मध्ये टाकूया आपण, उद्याच्या प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला रोबोट दाखवतो. ठीक आहे, चालेल. बघा, त्यामध्ये कसं असतं की बेसिकली
तो जो असतं ना, मोटर्समध्ये काय असतं की इंडक्शन कॉईल असतं. मला एक सांगू शकता कोणी की आपल्या घरामध्ये जे कूलर्स बनतात त्याच्या कूलरच्या मोटरमध्ये काय यूज केलं जाते? कोणी पण एनिवन? Coil. कॉईल. कॉपरची वाट यूज केली जाते. हा, कॉपरची वाइंडिंग यूज केला जाते, बरोबर. आणि तो जो प्रिन्सिपल असतो तो कुठल्या प्रिन्सिपल वरती काम करतो, कोणी सांगू शकेल? त्याचा वर्किंग प्रिन्सिपल असतो ना, तो काहीतरी जनरेट करतो, त्यानंतर तो रोटेट तर होतो. एनिवन? ऑइल सर फिक्स असते आणि त्याचा रोटर अलग असते सर. हा हा, बरोबर. बघा, त्याच्यामध्ये काय असतं, मॅग्नेटिक फील्ड कधी ऐकलंय? मॅग्नेटिक फील्ड. Yes, sir. हा, Yes, sir. त्यामध्ये जे कॉईल येस असतं सर. ना, त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि त्याच्या मदतीने, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या मदतीने ते जे असते ते रोटर आतमधलं फिरते, ज्यावरती कॉईल, ज्याला आपण वाइंडिंग सुद्धा म्हणतो, बरोबर, ती असते, त्याला रोटेट म्हणजे फिरवलेलं असतं, त्याला गोल 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 सर्क्युलर शेपमध्ये, बरोबर. तर त्यामध्ये कसं असतं की ते जे मोटर्स सॅम प्रिन्सिपल वरती काम करतात, आपल्या नॉर्मल डीसी मोटर्स सुद्धा. तर त्या ज्या मोटर्स असेल, मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये दाखवेल त्या, किंवा मी तुम्हाला एक दाखवू शकतो की हे बघा, हे काय काम करत असेल कोणी सांगू शकेल का? हे ऍक्च्युली प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं, याचं काय असेल हे? सर हे वॉटर पंप आहे हा, कूलरमध्ये यूज छोटा. होतो ना, कूलरमध्ये यूज हो होतो ना. हा मिनी हो आहे त्याचा. कूलरमध्ये जो होतो ना तो मोठा असतो, हा छोटूसा आहे. हा बेसिकली 5 वोल्ट ते 9 वोल्टच्या वरती हा काम करतो. सिम्पली मला जे इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर दिले, ते बेसिकली हा काम करतो ॲज अ वॉटर पंप. आणि हा जो मेन आहे, हा वॉटर पंप आहे, हा सबमर्जिबल आहे. हा पाण्याच्या आतमध्ये टाकून काम करतो. नॉट ओनली की बाहेर मला म्हणजे याला पाण्याच्या आतमध्ये टाकावं लागतं, जसं कूलरमध्ये असतं ना की आतमध्ये टाकावं लागतं पाण्याच्या, तसं. येतं लक्षात? तर मला सांगू शकते कोणी आता एका सेन्सरचं नाव, जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं? हा सेन्सर, याच्यावरती मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवला होता. सर अल्ट्रासोनिक सेन्सर आहे. Rain detector. हा, अल्ट्रासोनिक सेन्सर, बरोबर. तर मला अल्ट्रासोनिक सेन्सरचा कोणी वर्किंग प्रिन्सिपल सांगू शकते का, कसा काम करतो? काल मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, बॅट, तर ते साऊंड रेडारसाठी वेव्स. आपल्याला यूज करतात. हा, रेडारसाठी यूज करतात सर. रडारसाठी यूज करतात, बरोबर, किंवा डिस्टन्स मेजरमेंटसाठी बेसिकली. ठीक आहे. डिस्टन्स मेजरमेंट. याचं जे डिस्टन्स असतात ते लाईक लॉंगर असतात नॉर्मलपेक्षा. नॉर्मल सेन्सर जे आय आर सेन्सर जे डिस्टन्स म्हणून किंवा ऑब्स्टॅकल म्हणून यूज केले जाते, त्याच्यापेक्षा आपण हा जास्त यूज केला जातो, कारण हा जास्त सफिशियंट असतो, याची जी इफिशियन्सी आहे जास्त असते. त्याच्यामध्ये एक ट्रान्समीटर असतो, तुम्ही जर बघू शकाल ना, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथे तुम्हाला टी दिसतोय का? नाही सर, ब्लर आहे थोडा कॅमेरा. ब्लर नाही आहे. सर, ब्लर आहे. आता दिसतोय? नाही. नाही सर. ठीक आहे, मी तुम्हाला याचा फोटो काढून पाठवेल. ठीक आहे, बघा, अल्ट्रासोनिक इथे माहिती आहे का, बेसिकली टी लिहिलं आहे आणि इथे आर लिहिलं आहे. आरचा मिनिंग आहे की रिसिव्हर आणि टीचा मिनिंग आहे ट्रान्समीटर. ठीक आहे. ट्रान्समीटर काय करतो की याच्यामध्ये जे ट्रिगरिंग म्हणजे सिग्नल वेव्ज असतात ना, तो अल्ट्रासोनिक वेव्ज ट्रान्समिट करतो, आणि हा जो समोर जाऊन जेव्हा रिफ्लेक्ट होतो त्याला म्हणतात इको. तो रिसिव्हर साईडला रिसीव्ह होतात, बरोबर. यामध्ये बेसिकली 4 पिन्स असतात, एक असतात ग्राउंड, एक असतात ग्राउंड, एक असतात पॉझिटिव्ह, एक असतात ट्रिगर आणि एक असतात इको. तर आपण ट्रिगरिंगचा जो असतो ना, बेसिकली याच्या हा जो अल्ट्रासोनिक सेन्सर असताना जेव्हा वापरतो ना आपण एम्बेडेड सिस्टीममध्ये किंवा कुठल्या प्रोजेक्ट्समध्ये, तर तो बेसिकली खूप जास्त यूज करायच्या वेळेस बेसिकली त्याच्यामध्ये काय असतं, एक अल्गोरिदम रन करावं लागतं आपल्याला. एक इक्वेशन असतं, तो आपल्याला त्यामध्ये लिहावं लागतं. त्या इक्वेशनच्या मदतीने आपण अल्ट्रासोनिक सेन्सर यूज करू शकतो, त्याच्या मदतीने आपण डिस्टन्स मेजर करू शकतो, त्याच्या मदतीने आपण डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ काय म्हणतात त्याला, यूज करू शकतो त्याला, राईट. त्यानंतरचा एक सेन्सर आहे हा सेन्सर. हा कोणीतरी काल सांगितलं सुद्धा होतं, याचा एक्झाम्पल दिसतोय सगळ्यांना? कोणाला आता दिसते? एनिवन? ब्लर दिसत आहे. ब्लर दिसत आहे. LDR,
हा LDR सेन्सर आहे, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. याचं वर्किंग कोणी सांगू शकते? काल सांगितलं होतं आपण एक्झाम्पल सोबत. हो सर, याच्यावरती जर लाईट पडली तर याचा रेजिस्टन्स कमी होते आणि हा, याच्यात एकदम करंट पास होते सर. करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर. याच्यावरती हो लाईट्स पडला तर त्याचे रेजिस्टन्स कमी होते, त्याच्यावर जर डार्कनेस असेल त्याचे रेजिस्टन्स वाढते, बरोबर. त्या वर्किंग प्रिन्सिपलवरती आपण त्याचं काम करत असतो. त्यानंतरचा सेन्सर आहे हा काय असेल, कोणी सांगू शकेल? टिक 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 टिक. मी कालच्या जो तुम्हाला एक्झाम्पल दाखवला होता ना प्रोजेक्ट, त्यामध्ये दाखवला सुद्धा होता. हा त्याच्यामध्ये सर, येतोय. रेनवाला सेन्सर आहे सर. नाही, त्याला म्हणतात डिस्प्ले. 16 हा इंटू हा 16x2, म्हणजे याच्यामध्ये 16 कॉलम आणि 2 रोज. 16 कॉलम असतं त्याच्यामध्ये, असे 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 असे, ठीक आहे. आणि 2 रोज असतात. याच्यामध्ये बेसिकली 32 लेटर्स लिहिता येतात. 16 फर्स्ट याच्यामध्ये आणि 16 सेकंड याच्यामध्ये, टोटल 32 लेटर्स आपल्याला लिहिता येते, ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे हा मॉड्यूल. हा मॉड्यूल कोणी सांगू शकेल काय असेल? सर रिले स्विच आहे सर. हा, याचा वर्किंग फास्ट फास्ट असेल. सर याच्यामध्ये असं असतं, कॉईल असतं सर याच्यामध्ये हा, आणि 3 पोल असतात सर याच्यामध्ये. करेक्ट. एक कॉमन, कनेक्टेड असतं सर, एक नॉट कनेक्टेड असतं सर हा, याच्यामध्ये. कॉमन असते, आणि NC असते, NO असते, बरोबर. आपण त्या कॉईलला पॉवर सप्लाय दिला सर, तर 2 पॉईंट मधलं असं म्हणजे कनेक्शन. ब्रेक होतं किंवा हा, बरोबर. पहिल्या जागून निघून त्याच्यावरती. दुसऱ्या जागी कनेक्ट होतं, करेक्ट. हो सर. हा सुद्धा वर्क करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे म्हणतात ना आपण, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो ना, त्या कंडिशनवरतीच हा वर्क करतो. ओके. त्यानंतरचा पार्ट आहे आपल्याला हा, बेसिकली खूप जणांनी बघितला असेल. दिसतोय काय असेल? टच सेन्सर. हा, रेंज रेन सेन्सर नाही, याला सो म्हणतात सोलार पॅनल. सोलार पॅनल, हा, करेक्ट. याला म्हणतात सोलार पॅनल. हा बेसिकली काय करतो की याच्यामध्ये लिहिलं असेल बघा, याची डायमेन्शन आहे ना 70x70, म्हणजे 70 mm इंटू 70 mm, म्हणजे 7 सेंटीमीटर बाय 7 सेंटीमीटर, करेक्ट. हा स्क्वेअर मध्ये आहे. हा सोलर पॅनल काय करतो बेसिकली की टोटल 6 वोल्ट जनरेट करतो, ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे एक आहे हा लो, बरोबर. काय असेल एनीवन, कोणी पण सांगा काय असेल. हे सिम्पली इथे कनेक्ट करायचं असतं बेसिकली, असं. हे बघा, हे झालं. इथे आहे ना हा एंटिना असतो, करेक्ट. या एंटिनाला इथे कनेक्ट करायचं, डायरेक्टली कपलर टू कपलर कनेक्शन असतं. कोणी सांगू शकेल याचं नाव काय असेल? हा तर डिव्हाइस मोशन नाही नाही नाही, मोशन सेन्सर मी दाखवतो, मोशन सेन्सर नाही आहे. हा डिव्हाइस आपल्या मोबाईलमध्ये असतो, आपल्या कारमध्ये असतो, आपल्या बाईकमध्ये जे ॲडव्हान्स आहे बेसिकली. यामाहाची, सॉरी, नाही, आय थिंक सो बजाजची अपाची, बजाजच्या अपाची मध्ये आहे सिस्टीम. सांगा फास्ट फास्ट कोणी पण. तन्वी, श्रद्धा, आदित्य, सानिया, श्रेया, त्यानंतर गौरी, रेणुका. लोकेशन साठी काय यूज केलं जाते? GPS. हा, करेक्ट. हा आहे GPS मॉड्यूल. हा GPS मॉड्यूल आहे. याच्या मदतीने
मी रिअल टाइम लोकेशन कोणालाही सेंड करू शकतो, कोणाकडून लोकेशन घेऊ सुद्धा शकतो. जर हा डिव्हाइस समजा माझ्याकडे आहे आणि माझे याच्यावर मी समजा असं प्रोग्रामिंग केलं आहे की समजा माझं म्हणजे प्रत्येक 5 मिनिटानंतर माझं लोकेशन आहे हे आदित्यला गेलं पाहिजे त्याच्या मोबाईलवरती. तर मी प्रोग्राम जर यासाठी असा लिहिला ना, तर प्रत्येक 5 मिनिटानंतर आदित्यला माझ्या लोकेशनचे काय म्हणतात क्रेडेन्शियल जाणार त्याच्या मोबाईलवरती. येते लक्षात? येस सर. हां, याला म्हणतात GPS मॉड्यूल. त्यानंतर हा सेन्सर कुठला आहे? एनीवन? ब्लॅक कलर, आग लागली, रिंग टायर. टेम्परेचर. स्मोक डिटेक्टर सर. स्मोक डिटेक्टर. नाही. फायर. फायर, करेक्ट. फायर. याला म्हणतात फायर सेन्सर. हा सेन्सर बेसिकली जेव्हा पण याच्यासमोर फायर करतो ना, तर हा एक सिग्नल जनरेट करतो जो आपल्या ऑर्डिनोला बेसिकली रीड करायचा असतो. येते लक्षात? याला म्हणतात फायर सेन्सर. ओके. याला बेसिकली 3 पिन्स असतात. एक असतात पॉझिटिव्ह, एक असतात डेटा आणि एक असतात ग्राउंड. ठीक आहे. तो आणि मला एक सांगू शकता कोणी की हा फायर सेन्सर आहे, तर हा फ्लेम सेन्सर आहे. सॉरी हा फायर सेन्सर आहे. फायर आणि फ्लेम बेसिकली दोन्ही सेमच असतात, पण याच्या वर्किंग सेम नसते. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो फायर आणि फ्लेम मधला डिफरन्स. ओके, एक सेकंड वेट करा. हे बघा, आता मला सांगा या दोघांमध्ये डिफरन्स काय? दोघंही फ्लेम आणि फायर सेन्सर आहे. दोघांनाही तुम्ही फ्लेम सेन्सर म्हणू शकता, दोघांनाही तुम्ही फायर सेन्सर म्हणू शकता. सर पोर्ट सर, एकाला 3 आहेत आणि एकाला 4 आहेत. पोटेन्शिओमीटर आहे सर तिथे. दोघांनाही पोटेन्शियोमीटर आहे बाळा. याला इथे पोटेन्शियोमीटर आहे, याला इथे पोटेन्शियोमीटर आहे. पिनचा डिफरन्शिएट आहे. अजून बघा, याला मेन जे डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे ना, तो त्याचे पिन्स आहे. याला 4 पिन्स आहे, याला 3 पिन्स आहे. याला 3 पिन्स आहे, त्याच्यामुळे याला फायर सेन्सर म्हणतात. म्हणजे आग लागली की नाही लागली फक्त याला एवढंच कळतं. ठीक आहे. पण फायर सेन्सरला काय आहे की त्याला आग लागल्याच्या नंतर त्या फ्लेमची इंटेन्सिटी काय आहे, हा जो फ्लेम सेन्सर असतो ना, याची बेसिकली इंटेन्सिटी काय आहे तो इंडिकेट करतो. त्याच्यामुळे तुम्ही याला फायर सेन्सर म्हणू शकता, याला फ्लेम सेन्सर म्हणू शकता, किंवा याला सुद्धा फ्लेम सेन्सर किंवा याला फायर सेन्सर. दोघंही तुम्हाला म्हणजे इंटरचेंज जरी नाव झालं इन केस तर काही प्रॉब्लेम नाही, कारण दोघांनाही सेमच नाव आहे. फक्त त्याला डिफरन्शिएटिंग फॅक्टर समजा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला आणायचं असेल ना, तुम्हाला फायर सेन्सर म्हटलं ना, तुम्हाला सांगावं लागतं की ते तुम्हाला विचारतं की 3 पिन्स पाहिजे की 4 पिन्स पाहिजे. त्याला मार्केटमध्ये सुद्धा असं नाव नाही आहे की याला फ्लेम सेन्सर आहे की याला फायर सेन्सर. त्याला डिफरन्शिएटिंग फॅक्टर म्हणतात 3 पिन किंवा 4 पिन वरती. येतं लक्षात? आता जर समजा मी विचारलं की फायर सेन्सरला किती पिन्स असतात, तर कोणी सांगू शकेल? 3 3 pin. आणि 3 पिन. फ्लेम सेन्सरला 4 pin. 4 पिन. ओके. त्यानंतर या दोन ऑर्डिनोच्या मधला डिफरन्स कुठे गेला? या दोन ऑर्डिनो मधला डिफरन्स फास्ट. सर आयसी. करेक्ट. अजून आहे का कुठला डिफरन्स? अजून सर ऑसिलेटर. नाही रे बाबा, दोघांची फक्त ऑसिलेटरची पोझिशन चेंज आहे. आयसीच मेन फॅक्टर आहे, कारण बघा दोघेही ऑर्डिनो युनो आहे. याला इथे बघा, याला बेसिकली इथे लिहिलं आहे ऑर्डिनो युनो आणि याला इथे लिहिलं आहे ऑर्डिनो युनो. दोन्हीही ऑर्डिनो युनोच बोर्ड आहे. त्याच्यामध्ये फक्त डिफरन्शिएटिंग फॅक्टर कुठला आहे की याच्यामध्ये जी आयसी यूज केली आहे, कुठे आहे ही वाली आयसी. ठीक आहे. ही जी आयसी आहे ना, याला म्हणतात SMD आयसी आणि ही आहे SMD. हां. आम्हाला DIP आयसीचा ॲडव्हान्टेज सांगू शकते कोण? DIP. DIP सर ते काढता येते आपल्याला. सर ते काढता येते आणि दुसरा काढता येते आपल्याला तिचा प्रोग्राम आपल्याला चेंज करता येते. करेक्ट. आणि ऑर्डिनोजमध्ये DIP आयसी काढता येते. करेक्ट. आणि मला एक सांगा की ऑर्डिनोच्या पिन आयसीला किती पिन्स असतात? सर 28. करेक्ट. हां,
हां DF 28 पिन असतात. 28 म्हणजे काय असते बघा, या साईडला 14 पिन्स आणि या साईडला 14 पिन. आणि हा जो असतो ना, तुम्हाला डॉट मला दाखवेल मी उद्याच्या सेशनमध्ये दाखवेल तुम्हाला, इथे दिसेल ठीक आहे. नाही तर मी तुम्हाला फोटो दाखवावा लागेल, आधी सेंड करावा लागेल, नाही तर तो आधी प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा करावा लागेल. तुम्हाला दिसतोय का हा डॉट? नाही सर. नाही दिसत आहे ना. मला एक सांगा की तुम्हाला आय सीचे नोटेशनवरून, त्याच्या डॉटवरून तुम्हाला चेक करता येतं की आय सी कुठली, त्याच्या आय सीची फर्स्ट पिन आहे, कुठली आय सीची सेकंड पिन आहे? येस सर. हो हो सर. सर. कशावरून तुम्ही चेक करत असता? म्हणजे जिथे आपण डॉट त्याचे असतो डॉट त्या आयसीच्या फर्स्ट पिन साईडला ती हां फर्स्ट पिन नंबर 1. करेक्ट. त्याला ॲक्च्युली डॉट नाही म्हणत, त्याला नॉच म्हणतात आय सीचा. ठीक आहे, म्हणजे त्याला ऑफिशियल लँग्वेजमध्ये नॉच म्हणतात, पण आपल्या लँग्वेजमध्ये आपण त्याला डॉट सुद्धा म्हणू शकतो. बट थ्रू आउट दी पेपर जर गेलं आपण त्याला नॉच म्हणतात. ठीक आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे हा केबल. हा कशासाठी यूज होत असेल? सर तो आपल्याला ऑर्डिनो सोबत कनेक्ट करत आहे सर. हां करेक्ट. तर मी आता ऑर्डिनो घेतोय. ठीक आहे, ऑर्डिनो SMD. ठीक आहे. तर आता मी सिम्पली माहिती आहे का याला इथे कनेक्ट करतो. हे बघा, झाला कनेक्ट, दिसतोय? येस सर. येस सर. हां आता माहिती आहे का, आता आपण याच्यामध्ये कोडिंग अपलोड करूया. ओके. तर आता मला इथे कॅमेरा बंद करावा लागेल आणि मी तुम्हाला दाखवतो प्रेझेंटेशन. जर तुम्हाला दिसत असेल कॅमेरा तर मी तुम्हाला कॅमेरा पण चालू ठेवतो. तुम्हाला आय थिंक सो नाही दिसणार कॅमेरा, एकदा चेक करा. दोन्ही पण दिसते आहे का? दिसते तुम्हाला दोन्ही पण? हो सर दिसतं. दिसते. आता मे बी नाही दिसेल, कारण आता जेव्हा मी ॲप ओपन करेल. ठीक आहे, आता दिसते? हो सर. हो सर दुसरं हो सर. दिसते. परफेक्ट. आता माहिती आहे का, आपण इथे अपलोड करूया. कनेक्ट करतो मी, एक सेकंड. ऑर्डिनोचा पोर्ट दिसतोय का? येस सर. हां हे बघा, मी आता जो USB पोर्ट आहे ना, मी इथे कनेक्ट करतो. दिसला? येस सर. येस हां सर. आता त्यानंतर तुम्ही बघत असाल, हे बघा LEDs याच्यावरती चालू झाले. दिसते सगळ्यांना? हो सर. हे बघा, एकदा चेक करा. दिसते? येस सर. हो सर. नो. एक सेकंड मी इकडे जातो. आता दिसत असेल बघा, दिसते स्क्रीनला? येस सर. Yes, प्रेझेंटेशनच्या sir. स्क्रीनला. हां करेक्ट. हा बघा, हा जो LED आहे ना, जो ब्लिंक करतोय तो आपला पॉवर लोड LED आहे. त्याच्यामध्ये जे आपण ऑलरेडी जे डेटा आहे ना, तुम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकला आहे. तो जो कोड आपण आहे ना, तो ऑलरेडी टाकला आहे. नंतर हा जो LED आहे, हां मला कोणी सांगू शकते का हा ब्लिंक का बरं नाही करतोय? सर तो लोडवाला आहे सर. नाही, लोडवाला हा आहे जो ब्लिंक करतोय. सर तो ऑन इंडिकेट करतो सर. इंडिकेटर आहे हां सर. ऑर्डिनो चालू झाला आहे म्हणून तो इंडिकेट करतोय. येते लक्षात? हे बघा, दोन डिफरंट हो टाइप्स सर. ऑफ सेन्सर्स असतात. हे बघा. ठीक आहे. तर आता आपण याला सिम्पली इथे ठेवूया. त्यानंतर मी आता तुम्ही आता स्क्रीन बघाल आपल्या लॅपटॉपची. आता आपण करूया इथे सिम्पली स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. हां हो सर. Yes, sir. आता बघा, तुम्ही जर बघितलं असेल ना, हा बघा डायरेक्टली मला पोर्टचं नाव आलं आहे, डायरेक्टली सिलेक्ट बोर्ड. आता मी माहिती आहे का काय करतो, एक सेकंडसाठी मी याला रिमूव्ह करतो माझ्या बोर्डपासून. ठीक आहे. आता मी याला USB काढला आहे, तर इथे जो ऑप्शन आहे ते इनेबल जो होता तो आता डिसेबल झाला आहे. करेक्ट?
Yes, sir. दिसतंय? येस. हां, बघा. आता तुम्हाला दोन्ही, आता मी तुम्हाला ज्यांना दिसतंय ना त्यांनी एकदा चेक करा. बघा, मी आता जसा USB लावतोय तर तिथे डायरेक्टली इनेबल होतंय ऑप्शन. आलाय? Yes, sir. येस. हां. आता मी काय करणार, डायरेक्टली इथे याला सिलेक्ट करेल. आता जसा याला सिलेक्ट केला की मला माहिती आहे की माझा बोर्ड कुठला आहे. कुठला बोर्ड सिलेक्ट करूया मी? तुम्ही सांगा. Sir, ऑर्डिनो. ठीक आहे. आता मी डायरेक्टली युनो टाकतो. त्यानंतर हा बोर्ड मी सिलेक्ट केला. त्यानंतर पोर्टचा जो ऑप्शन आधी डिसेबल होता आता तो इनेबल झाला आहे. करेक्ट? yes, sir. हां. आता त्यानंतर मी ते ओके डायरेक्टली क्लिक करतो. आता माहिती आहे का, मी आधी ऑलरेडी ब्लिंकचा कोड त्यामध्ये इन्स्टॉल केला होता, त्याच्यामुळे आता काहीतरी आपल्याला थोडे चेंजेस करावं लागेल. तर आता मी काय करतो की पिन नंबर 13 वरती न करता, सॉरी, आता इथे डिले चेंज करतो मी. आधी चालू करतो मी समजा 5 सेकंडसाठी आणि बंद करतो मी 2 सेकंडसाठी, सॉरी 3 सेकंडसाठी. ठीक आहे, चालेल? येत्या लक्षात? Okay, sir. Yes, हां. sir. तर आता मला सांगा की याचा वर्किंग कसा होईल, ॲक्च्युली तो काम कसा करेल, कोणी सांगू सर शकेल? तो म्हणजे 5 सेकंडसाठी हाय होईल सर आणि 3 सेकंडसाठी लो होईल सर. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता एक सेकंड, कॅमेरा ॲडजस्ट करतो. 5 सेकंडसाठी तो ऑन राहणार, 3 सेकंडसाठी तो ऑफ राहणार. करेक्ट? आता मी इथे सिम्पली Yes, हा sir. जो एरो आहे ना, एरोवरती मी क्लिक करेल किंवा इथच्यावरती क्लिक करेल. याच्यावरती आधी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल क्लिक करावं लागतं. हा जो असतो ना डनवाला ऑप्शन, याच्यावरती यासाठी करावं लागतं की आधी आपल्याला आपला जो कोड आहे तो व्हेरीफाय करावा लागतो, कंपाईल करावं लागतं. ठीक आहे, याच्यावरती मी समजा आता कंपाईल केलं. ह्या बघा इथे लिहिणं, इथे कंपायलिंग स्केच सुरू आहे. करेक्ट? डन कंपायलिंग, बरोबर. म्हणजे कंपायलिंग डन झालं म्हणजे काय की आपल्या कोडमध्ये कुठलाही एरर नाही आहे. समजा आता मी याच्यामध्ये एक एरर जनरेट करतो. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये एक जनरेट करतो एरर असा. ठीक आहे, मी एक्स्ट्राचा काहीतरी पॅरेंथेसिस देऊन दिला. आता माहिती आहे का काहीतरी एरर जनरेट होत आलं. कंपायलेशन एरर, एक्सपेक्टेड अनक्वालिफाईड ID बिफोर पॅरेंथेसिस टोकन. म्हणजे हा जो आहे ना हा एक्स्ट्राचा आला आहे. मग आता मी याला इथे रिमूव्ह केला आणि परत कंपाईल केला. परत कंपाईल केला तर काय झालं की डन कंपाईलिंग, म्हणजे काही एरर नाही आहे. आता तुम्हाला मी एकदा परत स्क्रीन दाखवतो. कुठे, वेट फॉर अ मिनिट. हा कोडिंग दिसतोय, ऑर्डिनो दिसतोय, LED सुरू बंद होत आहे. 1 सेकंडसाठी चालू, 1 सेकंडसाठी बंद. करेक्ट? Yes, sir. हां, राईट. आणि त्यानंतरचा आता मी इथे काय करणार, आता डायरेक्टली मी इथे ऑप्शनवरती क्लिक करतोय. तुम्हाला सायमल्टेनियसली दिसेल ना, थांबा जरा. आता दिसतंय का? Yes. दोन्ही, आता दोन्ही पण गोष्टी दिसेल तुम्हाला. आता दिसते का तुम्हाला दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली एका टाइमला स्क्रीनवर? Yes, sir. बघा, हा जो सेक्शन मध्ये आहे ना माझा, जे बघा हा जो LED आहे तो चालू बंद होतोय. आता 1 सेकंडसाठी चालू आहे, 1 सेकंडसाठी बंद आहे, जस्ट बिकॉज ऑफ की तो इनबिल्ट LED आहे, दॅट्स वाय. ठीक आहे, आता मी इथे काय करणार, याच्यावरती क्लिक करणार अपलोडवरती. ठीक आहे, त्यासाठी मला स्क्रीन मोठी करावं लागेल. त्यानंतर मी इथे अपलोडवरती क्लिक करतो. जसं अपलोडवरती क्लिक करणार ना परत एकदा तो हे होईल. हे बघा इथे लिहून आलंय डन अपलोडिंग. दिसलं होतं सगळ्यांना डन अपलोडिंग म्हणून? परत एकदा बघा, आता अपलोडवरती क्लिक केलं, हे बघा अपलोड डन कंपायलिंग, अपलोडिंग सध्या सुरू आहे, डन अपलोडिंग. राईट? Yes, sir. हां, Yes, sir. म्हणजे याच्यामध्ये प्रोग्राम आता अपलोड झालाय. आता आपण बघूया की ॲक्च्युली तो कसा काम करतोय, आउटपुट येतोय का, दिसतोय सगळ्यांना? आता प्रोग्राममध्ये काय लिहिलं होतं आपण की 5 सेकंडसाठी तो ऑन राहणार आणि 3 सेकंडसाठी तो ऑफ राहणार. ओके, तो आता ॲक्च्युली वर्किंग होत आहे का आता चेक करा. थांबा, त्यापेक्षा अजून हा कॅमेरा याने दिसते क्लिअर तुम्हाला? Yes, sir. हो सर. हो सर. हा क्लिअर असेल सगळ्यांना, बरोबर? याच्यावरतीच बघूया आपण. हे बघा, हा जो सेक्शन आहे ना हा LED कुठला आहे, कुठे आहे, हां, हा जो LED आहे ना हा बेसिकली 5 सेकंडसाठी ऑन आणि 3 सेकंडसाठी ऑफ राहतोय. करेक्ट? दिसतोय Yes, sir. सगळ्यांना?
येस सर. हा, आता काय करूया आपण, आता एक सोल्युशन आहे त्याच्यावरती आपल्याकडे, की आपण हे पिन नंबर कुठल्यावरती कनेक्ट केला आहे तुम्ही सांगू शकता कोणी? पिन नंबर 13 वरती, करेक्ट? 13 वरती. पिन नंबर मला एकदा चेक करू द्या. पिन नंबर 13 वरती आहे, तेव्हाच तो चालू आहे ना. इनबिल्ट एलईडी आणि इनबिल्ट एलईडी ऑलवेज कनेक्टेड विथ पिन नंबर 13 इंटरनली. ओके, रिमेंबर दॅट. आता मी Yes. काय करणार, की जसं आपण पीसीबी वरती तुम्ही बघितलं असेल ना, की चेक केलं होतं आपण जे टिंकर कॅड वरती, एकदा मी तुम्हाला दाखवतो, एकदा चेक करा. हा वाला सेक्शन आपण जे दाखवलं होतं ना, एक सेकंड वेट करा. असा काहीतरी एलईडी घेतला होता, आठवतंय? हा आपण इथे कनेक्ट केला होता, हा आपण इथे कनेक्ट केला होता, याद आहे सबको? Yes. त्यानंतर आपण सर. सिम्युलेशन केलं होतं, त्यानंतर याच्यामध्ये काहीतरी कोड लिहिला होता आपण, आठवतंय? आता हा पिन नंबर 13 साठी नाही, हा पिन नंबर 13 साठी चालू करूया आपण. एक सेकंड. हा कोड पिन नंबर 3 साठी लिहिलाय, करेक्ट? हा पिन नंबर 13 साठी लिहिला. पिन नंबर 13, पिन नंबर 13. ओके, स्टार्ट सिम्युलेशन. हे बघा, आता एलईडी चालू होत आहे, बंद होत आहे, करेक्ट? सेम प्रिन्सिपल इथे पण होत आहे वर्किंग, चालू होत आहे, बंद होत आहे, करेक्ट? हॅलो, येस सर. दिसतोय सगळ्यांना? हो सर. हा, हो. राईट. तर बघा, आता माहिती आहे का, जो कोडिंग आहे आपण सक्सेसफुली अपलोड केली आहे, त्यामध्ये जो आहे, आता आपण हार्डवेअर त्यालावरती कनेक्ट करून बघूया. आता पिन नंबर 13 वरती सिम्पली मी जसं आपण टिंकर कॅड वरती कनेक्ट केलं ना, सेम टू सेम मी आता इथे कनेक्ट करतोय. हे बघा, दिसतोय का हा एलईडी? येस सर. 3 सेकंड साठी ऑफ, 5 सेकंड साठी सुरू. हो सर. दिसतोय? हो सर. हा, आता आपण माहिती आहे का, याचा कलर चेंज करूया. कलर चेंज केल्यासाठी मी सिम्पली इथे कनेक्ट करतो रेड. हे बघा, माझ्याकडे रेड आहे, त्यानंतर हा सुद्धा एक कुठला आहे कलर, आता याचा कलर चेक करूया. हा आहे मे बी रेड. हा बघा, हा सुद्धा रेड आहे, दिसतोय? येस सर. येस सर. त्यानंतर हा सुद्धा परत एकदा रेड. हा, येते लक्षात सगळ्यांना? कोडिंग कशी अपलोड करायची, त्यानंतर प्रोग्राम लिहायचा कसा, बेसिक कोडिंग कशी करायची, येते सगळ्यांना लक्षात? कारण आता रॅपिड फायर होणार आहे, त्याच वाय. कुणाला काही क्वेश्चन्स आहे का? येते सगळ्यांना, दिसत आहे? येस काही सर. प्रॉब्लेम? ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया